नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे वडूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये. जो शनिवारी शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरतो त्या बाजाराचे लाईव्ह कव्हरेज दाखवण्यासाठी, तसेच शेळ्या मेंढ्यांच्या किमती काय आहेत, बाजार काय म्हणतोय हे शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर मित्रांनो, वडूज बाजाराची खासियत आहे की वडूज, खटाव, कोरेगाव किंवा मान तालुक्यातली काय गावं या ठिकाणचा देशी गावरान माल या ठिकाणी येत असतोय. मित्रांनो, मटन मार्केट व पाळीव प्राण्यासाठी हा खूप प्रसिद्ध असणारा बाजार आहे. चला तर करूया सफर वडूच्या बाजार. ओके ओके. ते फुटेज वरच काढून होऊ द्या, मग येतं ते सर. कुठला आहे तुम्ही? व्यापारच करता? मधने मामा तुम्ही कुठं आलाय? वाकेश्वर. मग त्यांचा आजोबा आहे का तुम्ही? हो. ओके. आणि बाबा, आता ही तरुण पोरं नोकरीच्या मागे लागते ती, 500 रुपये 700 रुपये हजेरीवारी पळते ती. तर अशी जर शेळी पालन केलं तर कसं काय काय सांगाल? एकदम उत्तम आहे. उत्तम आहे एकदम. म्हणजे त्यातनं शेळी पालनातनं पुढे आपलं घरदार चालू चांगला आहे. ओके. आता बरीचशी लोक असे सांगतात की आम्ही शेरड मेंढर राखून 10 एकर जमीन घेतली, 5 एकर घेतली. खरं आहे का हे बात? खरं आहे. खरं आहे. म्हणजे असं घेऊ शकतो माणूस. आणि ह्याला म्हणजे आता तुम्ही जर सगळ्या पाळल्या तर चारा विकत घ्यावा लागतो, पेंट घ्यावा लागते, दुधाला डिग्री लावते ती, परत दरात मारते ती. तसा ह्यो धंदा कसा काय आहे? एक नंबर आहे. एक नंबर. तुमचं वय किती असेल अंदाजे? 70. तर मित्रांनो, ह्या 70 वर्षीय बाबांच्या मुखातनं आपण ऐकलं शेळी पालन हा असा व्यवसाय आहे, तुम्ही जर इमानदारीने केला तर त्याच्यात तुम्ही गाड्या घेऊ शकता, घोड्या घेऊ शकता, नव्या नव्या अक्षरशः तुम्ही जमीन सुद्धा खरेदी करू शकता. एवढा ह्या धंद्यामध्ये दम आहे. धन्यवाद. गावामध्ये न हे रोखचोक आणि चांगल्या दरानं माल खरेदी करतात. बाबा, तुम्ही किती दिवसापासून व्यापार करताय? 40 वर्ष. 40 वर्षापासून. तर कसं काय व्यापारात परवडतंय का? परवडतंय व्यापारात. आणि तुम्ही शेतकऱ्याचा पण फायदा करून देता. मित्रांनो, जर कुणाला रोखचोक माल विकायचा असेल, तुमचा नंबर सांगा की बघणाऱ्याला आमच्या. भीमराव रामचंद्र पांढरे, सातारा. आणि नंबर पाठ नाही, नंबर तुमचा मी टाकतो खाली लिहून. तर मित्रांनो, कुणाच्या जर असा रिटेल मध्ये विक्री करायची असेल, तुमच्या वाडग्यापर्यंत, गोट्यापर्यंत, घरापर्यंत येऊन हे मामा, पांढरे मामा येतात, अत्यंत विश्वसनीय पद्धतीने खरेदी करतात. जर तुमची बोकडं, पाटी, शेरड्या, एखाद्याचं मसरू जरी विकायचं असलं तरी ह्या पांढरे मामाला संपर्क करा. काय तुमचं नाव? सुभाष सुडके. सुडके मामा कुठं आलाय? वाजुळीस. आणि सुभाषराव, तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी. अशी किती बकरी आहेत अजून आपल्या घरी? 20 आहे. 20 आहेत. हिंडवून आणता का? हिंडवून आणतो. ओके. बरं, आमच्या बघणाऱ्यांना सांगा, शेळी पालन परवडतं का? शेळी पालन नाही, फिरवून आणल्याशिवाय नाही जमत. म्हणजे बंदिस्त केलं तर तोच माणूस बंदिस्त, म्हणजे तो बंदच होतो. काय बंदच होतो. फार्म म्हणजे जो हिंडवून आणणार आहे त्याला ह्यो धंदा परवडतो. तुम्ही किती वर्षापासून शेळी पालन करताय? मी 10-15 वर्ष झाली. बरं, आता आमच्या बघणाऱ्यांना सांगा, ह्या शेळी पालनाच्या जीवावर तुम्ही कुठली कुठली कामं केलीत आतापर्यंत? लय कामं केली. जमिनी घेतल्या, हा. हिरी पाडल्या, पाईपलाईन केल्या. म्हणजे शेळी पालनाच्या जीवावर तुम्ही जमिनी घेतल्या, हिरी पाडल्या, पाईपलाईन केल्या. आता जे नवीन गाबडे आहेत ती मुंबई पुण्याला 10-20 हजाराच्या साठी पळते ती, त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? असं म्हणजे ही शहाणी आहे ती का? म्हणजे कामधंद्यात टवर का ही टॉवर गँग आपली मुंबई पुण्याला जाते. गुहावा खायचा, हा. कुठं गु खायचा, हा. आसरी ही. मग जर हे आपल्या बापाचा जो धंदा आहे, शेरड मेंढर 5-50 जर सांभाळली तर तो माणूस शेटगत राहू शकतो का? अगदी आरामशीर राहणार. ओके. तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्याला सांगा. नंबर वय आहे का पाठ? 90 हा. 11 हा. 25 07 19. हा या मामांचा नंबर आहे. यांनी मित्रांनो, आम्ही बरेच ठिकाणी फिरून शेळी पालनाची यशोगाथा सांगत असतो, पण यशोगाथा खरी काय असते यांनी सांगितल्याप्रमाणे बंदिस्त केलं की कालांतराने त्याचं बंद होतंय. त्याच्यापेक्षा मुक्त पालन करा, मोकळं राहा आणि कमी खर्चामध्ये शेळी पालन करा. त्यातनं ह्या मामाने सांगितल्याप्रमाणे यांनी जमीन घेतली, हिर काढली, पाईपलाईन केली, पोराबाळाची लग्न म्हणले तर ह्याच्यात नातवंडाची शाळा चालू आहे नातवंडाची. ओके, धन्यवाद मामा, खूप छान वाटलं तुमचं. नाव सांगा आजी तुमचं, कुठं आलाय? लुनीस ना. तुमचं नाव? अलकाताई. किती शेरडे आणले होते आज? 3. झाली का विक्री? आता ही शेरडी उस्मानाबादी जातीची आहे, गाभण आहे का खाली आहे? ओके. आणि करड आहे ते माग. आता ह्याची करडाच आहेत, किती किंमत सांगताय?
शिर्डी नाही काय शिर्डी नाही, फक्त करड आपलं पित ते म्हणून आणली. मित्रांनो, ही शिर्डी इकायची नाही, फक्त करड इकायची आहेत, पण करड दूध पेत्यात म्हणून ह्या मावशीबाईने करड आणलीत. करडांची काय किंमत सांगताय? हा, ती बाबा सांगतलं. तर मित्रांनो, शेतकरी हा असा जीव आहे की आज ही करड पिते ती म्हणून यांनी त्याच्या आईला त्याच्यापासून वेगळं करायला नको, विकस्तवर त्यांनी बाजारात शिर्डी सुद्धा आणली. आता हा त्यांचा व्यवहार चालू आहे इथं, तुम्ही बघू शकत असाल. बाबा कितीला मागते ती बोकड? कितीला करड मागते ती? हा, तर मित्रांनो, बाबांना थोडासा बोलायला प्रॉब्लेम होतोय, पण जर असा गावरान देशी माल जर तुम्हाला पाहिजे असेल तर एका शनिवारी सकाळच्या पारी वडूजला या. इथं अगोदर बाजार बघा, तुम्हाला पटलं तर खरेदी करा. इथं व्यापाऱ्याने एखाद्याने जास्त किंमत सांगितली, घाबरून जायचं नाही. व्यापारी काय हातात दगड घेऊन तुमच्या मागे लागत नाही. आणि इथं जास्त करून वडूच्या बाजारामध्ये शेतकरीच असतात. शेतकऱ्याचा गावरान माल जर पाहिजे असेल तर वडूच्या बाजारात यावंच लागतंय. चला आता तुम्हाला अजून आपण दाखवूया. ठीक आहे, एवढंच बाजार आहे. थांबा की 1 मिनिट फक्त, अजून एकदा. राम राम दादा. द्या कुणी. राम राम पाहुणं, कुठं आलाय तुम्ही? नाव काय तुमचं? भोसले, विजय भोसले. विजय मामा, काय इथं खरेदी करायला आलता का इकायला आलता? बकरी घेऊन आलो. होय, किती आणली होती? 4 इकली का? विकली. ओके, कसा काय बाजार इथला, म्हणजे कसा वाटतोय बरं आहे. आपल्या मलवडीच्या ह्याच्या बाजारापेक्षा कसा वाटतोय? चांगला बाजार. म्हणजे तुमच्या मनातली किंमत आली का बकऱ्याला? आली, आली. आणि व्यवहार कसा रोख असतो कसा? रोख. रोख व्यवहार. मित्रांनो, हे बिजवडीचे भोसले मामा आहेत, हे सुद्धा आज या बाजारला आलेले. मामा दादा नमस्ते. नमस्कार. कुठल्या जातीची बोकड आहे ती? क्रॉस मधले क्रॉस मधले आहेत, उस्मानाबादी आणि ही शिरोई क्रॉस वाटतंय. अंदाजे वय किती असेल यांचं? 10 महिने. 10 महिने, म्हणजे आदंतच आहे ती. काय किंमत ठेवली याच्या बाजारात? 20. एकाची 20. आणि मागणी वगैरे काय होती का? मागणारे 30,000 दोन्ही. जुडी मागतात का 30,000ला? हा. पण तुम्ही मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल, अत्यंत देखना रुबाबदार. म्हणजे याला तुम्ही कटिंग मार्केट सुद्धा खरेदी करू शकता किंवा ब्रीडिंग साठी सुद्धा. म्हणजे जर तुमच्याकडे घरी शेळ्या असतील आणि अशी पैदास व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर नर हा चांगल्या जातीचा ठेवणं गरजेचं आहे. भाव अजून किती शेळ्या आहेत आपल्याकडे? आता 3 आहेत घरी आणि 1 पाट आहे. एक पाट आहे. मग एक आपलं घरगुती पाळीव आहे. घरगुती जोडधंदा म्हणून. ओके, परवडतं का शर्टात नाही? परवडतं की सांभाळी तर नीट परवडतं. ओके, तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 98 22 035 963. हा या दादांचा नंबर आहे. आणि गाव कुठलं म्हटलं? सातेवाडी. सातेवाडी. सातेवाडीवरून आलाय तुम्ही. तर मित्रांनो, असा जर रुबाबदार देखना आणि मटणासाठी चविष्ट माल जर पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा खरेदी करायला एकदा वडूच्या बाजाराला यावं. मानदेश न्यूज. ती म्हणतोय लगीन व्हायचे अजून गावभर करतात पुढे काढली. दादा काय नाव तुमचं? माया कुठं आलाय तू? ओके, वाकेश्वरचा आहे होय. काय किंमत सांगता याची? 16,000. 16,000. कुठल्या जातीचं बोकड आहे? ओके, आणि मागणी किती पर्यंत होती? 10, 12, 13. 10, 12. पण 10, 12ला नाही परवडत का कमीत देऊन? कमीत कमी 14, 15,000 तरी आलं पाहिजे. अजून किती शर्ट आहेत आपल्याकडे घरी? घरी आहे 20 शर्ट आहेत. परवडतं का दादा शेळी पालन? परवडतं. म्हणजे आपला हुकमी धंदा आहे. अडचण आली तर बाजारात आणलं आहे का नाही? ओके. दादा कुठं आलाय गाव? राम राम मामा. राम राम. बोला. किती बोकडं आणली ती आज? 2च आणली ती. 2च आणली ती. कुठल्या जातीची आहे ती? खिल्लाच ती. खिल्लार जातीची आहे ती. काय किंमत सांगताय एका बोकडाची? एका बोकडे सांगली 11,500 रुपये. 11.5. आणि जोडीची 22. हा. 22, 23. आणि किती पर्यंत मागणी होती? मागणी होती की 20 पर्यंत. 20 पर्यंत होती. म्हणजे 10 हजारला मागते ती. ओके. आणि तुमच्या अजून किती शेळ्या आहेत त्या घरी? 9 शेळ्या आहेत. परवडतं का शेळी पालन? मुक्त करता का बंदिस्त असते त्या? हिंडून फिरस्ते आपल्या, म्हणजे फिरस्ते असल्यामुळे खर्च पण कमी होतो. आता नवीन तरुण या शेळी पालनात उतरतात, त्यांना काय संदेश द्याल? कसा व्यवसाय आहे ह्यो? करला तरी चांगलाच व्यवसाय आहे की. आता नोकऱ्या तरी कुठे आहे त्यावर? म्हणजे परवडतं का शेळी पालन असं म्हणतो? परवडतं. ओके, धन्यवाद. काळ्याची वाडी. काळ्याच्या वाडीचं नाव तुमचं काय?
वसंत काळे काळे मामा काय आहे? बोकडा येते का पाट्या येते बोकडा आहे ते बोकडा येते काय किंमत ठेवली याची तिथे सांगितलं तर 19,000 19 आणि मागणी किती पर्यंत होती या 16 पर्यंत मागितली ती 16 पर्यंत मागितली ती 17ला वगैरे का नाही परवडणार 17ला नाही परवडत म्हणजे 19 सांगताय म्हणजे 17.5 18 तरी आलं पाहिजे किती शेळ्या आहेत बाबा अजून आपल्याकडे 15 परवडतं का शेळी पालन परवडत किती वर्षापासून तुम्ही शेळी पालन करताय 10 वर्ष झाली 10 वर्ष झालं आणि त्या शेळी पालनाच्या जीवावर आता बऱ्याचशा पोरांना नोकऱ्या लागत नाही त्या तर माणूस स्वतःचा प्रपंच व्यवस्थित प्रपंच व्यवस्थितच चालतोय ना आहे का नाही शेरडावरती रोख पैशाचा धंदा आहे ह्यो. चाऱ्यावर वगैरे खर्च नाही आता मोठ्या गाया पिया पाळल्या तर चारा ही विकत घ्यावा लागतो याला चारा आणायचा कुठला आणि दुधाला पड्याना झाला तर त्याला चारा घालायचा कुठला आम्ही आणि दुधाला दर बी दुधाला दर आहे की कुठं दर आहे 37-38 रुपये तर आहे 37 35 न बी आहे 30 न बी मग तरण्या पोरांना काय सांगणार हे मोठी गुरं पाळून आबादण्यापेक्षा असं छोट्यामध्ये उतरलं पाहिजे किंवा काय उतरलं पाहिजे पण आता ते उतरत नाहीत ना नाच स्थिती आहे. नको म्हणतो ते आम्हाला हे करायचं नाही हा. काय केलं पाहिजे आता सरकारी नोकऱ्या बी नाही त्या ह्यो आपल्या बापाचा जो धंदा आहे आता समजा तुम्ही 10 पाळताय एखादा अजून जोडीला असलं 20-25 किंवा एखाद्याला लय लाज झेंडाची वाटत असेल तर बंदिस्त बी बंदेच होते ते. बंदिस्त बी होती ती होय ओके धन्यवाद मामा खूप छान माहिती दिली. शेळी पालनाच्या जीवावरती म्हणजे आता तुमचा वैयक्तिक विषय आहे पण प्रपंचामध्ये आतापर्यंत काय काय केलं तुम्ही शेरडाच्या जीवावर नवीन मध्ये तुम्ही उतरलाय पण म्हणजे शेळी पालन जर व्यवस्थित केलं तर माणूस गाड्या घोड जमीन सुद्धा खरेदी करू शकतो कारण याला खर्च कमी ओके पहिलं तुमचं नाव सांगा आमच्या बघणाऱ्यांना भीमराव रामचंद्र पांढरे ओके मित्रांनो हे शेळी पालनातले अत्यंत विश्वसनीय बाबा आहेत आमच्या राम राम मामा तुमची ओळख सांगा आमच्या बघणाऱ्यांना थोडं मोठ्यानं बोला नाव सांगा की मी विचारतो तेवढं सांगा ओके धडस मामा तुमचं गाव बिजवडी तो या पार तुम्ही किती वर्षापासून करताय 30 वर्ष म्हणजे आम्ही बारकं होतो तेव्हापासून बघतोय मी पण जाधववाडीच आहे तर आज काय किती नग आणलं होतं दोन झालं का विक्री ओके वडूचा बाजार कसा काय चालतो म्हणजे विक्रीसाठी माल बघून चालतो माल बघून चांगला माल असला की चांगलं पैसे येतात आहे. धन्यवाद नमस्कार कुठं आलाय गाव तुमचं गाव बुरकवडे बुरकवडीच आहे होय तुम्ही आणि ही पात्र विकायला आणली ते का नाही खरेदी केले खरेदी केलीत नर आहेत का मादी आहेत? एक मादे बाकीचे नर आहेत बाकीचे नर आहेत म्हणजे सांभाळायसाठी म्हणजे तुम्ही सांभाळायसाठी आपलं शेळी पालन आहे ओके बंदिस्त आहे का मुक्त आहे मुक्त आहे मुक्त आहे फिरवून आणता फिरवून आणता. पहिले किती शर्ट आहे त्या पहिले 8 आहेत 8 आहे त्यांना आता हे कितीच्या पट्टीने घेतलं हे आपण गेला असं घेतलंय एक 5,000-4,000 रुपयांनी 5,000-4,000 रुपयानं तुम्ही घेतलंय हा. तर शेळी पालन परवडतंय का हो परवडते ओके तर आता ह्याला सगळ्यात पहिली काळजी काय घ्या ही करडं घरी नेल्यानंतर मित्रांनो तुम्ही जरी शेळी पालन करत असला सर्वप्रथम अशी बाजारात करडं घेतली गेला जंतनाशकाचा वापर करा बऱ्यापैकी म्हणजे काय होईल रानात त्यांनी काय बी खाल्लेलं असतं ते बॅक्टेरिया वगैरे निघून जातात ओके तर तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्याला म्हणजे भविष्यात तुमचं कधी मुलाखत घ्यायची म्हणलं तर 90-22-16-10-21 ओके हा ह्या दादांचा नंबर आहे आणि ह्या मुक्त मध्ये शेळी पालन करतात आणि त्यासाठी यांनी ही पिल्ला अशी गोळा केलीत वडूच्या बाजारामधनं 4,000-5,000 म्हणजे जसं माल बघून त्या हिशोबाने त्यांनी गोळा केल्यात जर तुम्हाला सुद्धा नवीन शेळी पालन चालू करायचं असेल आणि गावरानमध्ये जर काम करायचं असेल जसं की उस्मानाबादी शेळी किंवा माणदेशी गावरान शेळी तर तुम्हाला एकदा वडूच्या बाजाराला येऊन अगोदर माहिती घ्या माल कितीला मिळतो त्याची खात्री करा आणि खरेदी करा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते कुठं आलाय तुमचं गाव नागाचं कोमट नागाचं कुमट्यात नाव आलाय आणि तुमचं नाव काय हनुमंत शामराव हुलगे ओके हनुमंतराव ही शिर्डी कुठल्या जातीची आहे ही शिर्डी आपली बिटल जातीची आहे बिटल क्रॉस मध्ये आहे तर अशा शेरड्या अजून किती आहेत आपल्याकडे आहे ती एक 10-12 आहे ती. 10-12 आहेत त्या तर ही काय विक्रीला आणली का हो खाली आहे का काय आहे? नाही गाभण गाभण आहे किती दिवसाची गाभण आहे 3 महिन्याची गाभण 3 महिन्याची आणि काय किंमत ठेवली तिची सांगितलं ते 22,000 रुपये 22,000 रुपये आणि मागणी किती पर्यंत होती मागते ती 18 पर्यंत 18 पर्यंत मित्रांनो 22,000 किंवा 18 पर्यंत मागताय तुम्ही 22,000 किंमत म्हणजे काही जास्त नाही ही जर तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याकडे गेला तर हिच्या जर्शी गळवणी 30-35,000 किंमत सांगतात तुम्ही बघू शकत असाल ऊचपुरी साईजला वगैरे कारण शिर्डी मोठी आहे म्हणजे बोकडं करडे बी मोठीच होणार आहे दाताला कशी आहे दाताला सायदाती जुळलेली आहे जुळलेली आहे आणि किती वेता झाली असतील हिच्या अंदाजे 5 वय 5 वय आणि एका वेताला किती करडे देते 2 तरी हमखास देतीस त्याच्यापेक्षा जास्त पण देऊ शकते पण 2 पण आता दादा फुलगे मामा तुमचा फार्म बंदिस्त आहे का मुक्त आहे नाही मुक्त आहे मुक्त हिंडवून आणता शेळी पालन परवडतं का
परवडते की. परवडते. नवीन पोरांना काय संदेश द्याल? नोकरीच्या मागे 500 रुपये हजेरीसाठी मुंबई पुण्याला जाते त्यांना काय ही नाही सांगाल? बरं आपलं हे कॅरियर आई बापाच्या संपर्कात राहून घरी गावात राहून ओके चटणी भाकरी खाऊन व्यवसाय चांगला आहे. तर मित्रांनो तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून शाळा पाळाच असं आम्ही म्हणत नाही, पण छोट्या मोठ्या 10-5 हजाराच्या नोकरीसाठी आई बापापासून लांब जाण्यापेक्षा तुमच्याच गावात तुम्ही कोंबड्या पाळू शकता, त्याच्यानंतर शेरड पाळू शकता, मेंढर पाळू शकता, डुकर पाळू शकता तुम्ही. हा नाही त्यांची शेळ आहे.